माझ्या यूट्यूब चॅनलवरील हा व्हिडिओ बघणारा सर्वांना माझा नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, खरंच या पृथ्वी तलावर देव होते का, ईश्वर होते का? तर मग सतयुगात होते, द्वापारयुगात होते का त्रेतायुगात होते की कलियुगात होते? अशी 4 युगाची रचना आणि मानवाचा जन्म पृथ्वी तलावर का झाला, नेमकं मानव धर्म म्हणजे काय, हे सर्व प्रस्तावनेमध्ये आपण आज बघणार आहोत. चला तर आज चालू करूया. बघा, प्रस्तावनेमध्ये आहे, परमेश्वरानं आकाश, पाताळ, वायू, अग्नी, पाणी या 5 तत्वावर आधारित सृष्टी निर्माण करताना पृथ्वीची रचना केली. या पृथ्वीवर अनेक जीवजंतू, प्राणी, वनस्पती यांची निर्मिती केली. मानव हा प्राणी असून परमेश्वराने त्याला ओळखण्याकरिता बुद्धी दिली, जेणेकरून तो आपल्या बुद्धीचा वापर करून परमेश्वराला ओळखेल. त्याचबरोबर मोह, माया, अहंकार, गुणेही त्याच्या निर्माण केले. मानव घडविताना परमेश्वर हेतू हाच होता की तो आपल्या बुद्धीचा उपयोग करून मोह, माया, अहंकार यांना बाजूला ठेवून, म्हणजे विसरून त्याचे लक्ष परमेश्वराकडे राहील व परमेश्वरी कृपा संपादन करून आपले मानवी जीवन सुखी करेल. पृथ्वीच्या रचनेप्रमाणे आणि निरनिराळ्या वातावरणांमुळे मानवाची पृथ्वीचे अनेक खंड निर्माण झाले आहेत आणि त्या प्रत्येक खंडात अनेक राष्ट्र निर्माण झालेत. मानवाला परमेश्वराबद्दल जागवण्याकरिता अनेक महापुरुषांनी जन्म घेतला. ही सृष्टी सदोदित सत्य मानवाची राहावी म्हणून परमेश्वराने कालचक्र निर्माण केले. या कालचक्रात सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग अशी 4 युगांची रचना केली. सतयुगात सर्व देव जन्माला आलेत अशी म्हण आहे. त्याचप्रमाणे जे महापुरुष जन्माला आलेत त्यांनी परमेश्वराची आराधना करून परमेश्वरी सिद्धी प्राप्त केली आणि सिद्धीनुरूप त्यांनी आपापल्या परीने धर्म निर्माण केलेत. उदाहरणार्थ हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध, सनातन धर्म इत्यादी. आणि त्यांनी परमेश्वराला अगणित नावे दिलीत, जसे अल्लाह, भगवान, येशू, ख्रिस्त, बुद्ध इत्यादी. प्रत्येक धर्मात परमेश्वर हाच एकच आहे असे सांगितले आहे. इतिहासावरून आपण पाहतो, पण परमेश्वराची अगणित नावे असल्यामुळे मानव गोंधळून तो या सर्व नामारूप अगणित परमेश्वर आहे असे म्हणतो. हिंदू धर्मात तर 36 कोटी देवदेवता आहेत असे म्हटले जाते. परमेश्वर निरांकार आहे. सत्य, नीती आणि आत्म्याच्या दृष्टीने अवलंबिलेली धर्मनीती हीच परमेश्वर बाबतीचे खरे गुण आहे. पुढे कालांतराने मानवाने महापुरुषांनी परमेश्वराची ओळख करून दिल्याप्रमाणे त्याची मूर्ती तयार केली. हिंदूंनी देवळे, मुसलमानांनी मस्जिदे, ख्रिश्चनांनी गिरिजाघर आणि बुद्धांनी बुद्धविहार बांधले आणि त्या ठिकाणी मूर्तीची स्थापना करून तिला देव मानून मूर्तिपूजा करण्यास सुरुवात केली. परंतु हे महापुरुष परमेश्वर नव्हे तर त्या अनुयायी होते. त्यांनी मानवाला परमेश्वर जागवण्याकरिता कार्य केले. मानव बुद्धी जीव असून सुद्धा खरा परमेश्वर कोण व कुठे आहे हे ओळखू शकला नाही. धर्म निर्माण झाल्यावर काही देश धर्मवादी देश म्हणून उदयास आले. त्यातील काही एकधर्मी आणि बहुधर्मी तर काही धर्मनिरपेक्ष देश म्हणूनही संबोधल्यात येतात. यातील भारत हा धर्मनिरपेक्ष देश मानला जातो, कारण या देशात निरनिराळ्या धर्माचे लोक राहतात. धर्माधर्मातील लोकांची रूढी, चालीरीती, अंधश्रद्धा आणि प्रत्येकाला त्याच्या धर्माबद्दल वाटणारा अभिमान यामुळे आपापसात भांडण होऊ नये आणि एकसंघ राहावा हा त्यामागील मूळ हेतू होय. तसा भारत हा देश हिंदूंचाच देश आहे. जसे युग परिवर्तन होत गेले तसतशी मानवाची वृत्ती बदलत गेली आणि यातील काही लोकांनी सर्व धर्मात आपणच परमेश्वराचे खरे भक्त आहोत, खरे रक्षक आहोत या भावनेने त्यांनी मूर्तिपूजा करून पूजा अर्चना सुरू केली. मानवाला जीवन कंठदाता बऱ्याच गोष्टींची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासू लागली, म्हणून त्यांनी मानवाला जे कार्य जमेल त्याप्रमाणे त्यांनी काम करावे. उदाहरणार्थ अन्न हवे म्हणून शेती करणे, वस्त्र हवे म्हणून कपडे तयार करणे, राहावयास घर तयार करणे इत्यादी अनेक प्रकारची कामे मानवाने करावयास सुरुवात केली. त्याचप्रमाणे त्यांच्या कामधंद्यांवरून जाती निर्माण झाल्या आणि कामाच्या स्वरूपावर त्यांनी जातींमध्ये उच्च नीचता असा भेदभाव सुरू केला. जे लोक परमेश्वराची पूजा करण्याचे कार्य करीत होते ते सर्वोत्तम मानू लागले. अशा रीतीने तो उच्च प्रभू समाज मानला गेला. परमेश्वराची खरी आराधना करणे लोक दूर राहिले, परंतु परमेश्वराला प्राप्त करण्याच्या नावाखाली स्वतःला बुद्धिमान, परमेश्वराचे एक अंग म्हणून घेणारे संधी, साधू, ढोंगी असे काही लोक निर्माण झालेत व ते इतरांना छळू करू लागले. त्यांनी मंत्र, तंत्र, विद्या हस्तगत करून लोकांच्या पिळवणुकीला सुरुवात केली. याप्रमाणे संपूर्ण जगातील सर्व धर्मात अंधश्रद्धा निर्माण करण्यात आली. यामध्ये हिंदू हे अग्रेसर आहेत. अशा प्रकारे मानवाची सर्व दुःखे दूर करण्याचे अधिकार आम्हास असून आम्ही दुःख दूर करू शकतो असे गैरसमज इतर मानवात निर्माण केला गेला. या सर्व युगांत जेव्हा अराजकता, अनीती, अनैतिकता, असत्य, दुराचार, अत्याचार, भ्रष्टाचार, स्वार्थीपणा, मोह, अहंकार या वृत्ती मानवात भयंकर प्रमाणात वाढू लागल्या, तेव्हा
तेव्हा परमेश्वराने या गोष्टींचा नायनाट करण्याकरिता मानवाच्या रूपात जन्म घेतला आणि या गोष्टीबद्दल मानवात जागृती निर्माण करून त्याचा नाश केला. इतकेच नव्हे तर मानवाला परमेश्वराची गुणाबद्दल जागविले आणि मानवाला मोक्ष कसा मिळेल याबद्दल त्यांनी शिकवण दिली. थोडक्यात आध्यात्मिक शक्तिनीतीत सत्य आत्म्याच्या दृष्टीने अवलंबिलेली धर्मनीती हीच खरी परमेश्वरीची कृपा आहे हे शिकवण्याचे कार्य या महापुरुषांकडून घडविले. अशा प्रकारे प्रत्येक युगात कालपरत्वे सत्यनीती टिकविण्याकरिता परमेश्वराचा अंश म्हणून महापुरुषांच्या रूपात परमेश्वराचा जन्म झालेला आहे. सध्या 3 युगे संपलेली असून 4थे युग म्हणजे कलियुग सुरू आहे. या युगाचा उत्तरार्ध सुरू आहे असे समजले जाते. या कलियुगात संपूर्ण जगात खूप मोठ्या प्रमाणात असत्य, अमर्यादा, अनैतिकता, भ्रष्टाचार, अत्याचार, अहंकार वाढत आहे. स्वार्थापायी जन्मजात्या आईवडिलांची पोटच्या गोळ्याची पिळवणूक होत आहे. गरज पडल्यास त्याची हत्या करण्यास न कचरणारे लोकही आहेत. धर्माच्या नावावर अनेक खोटे व्यवहार करणारे साधुसंत निर्माण झाले आहेत. ते तंत्रमंत्र, मूर्तिपूजा प्राधान्य देत आहेत. अंधश्रद्धा निर्माण करून गोरगरीब, दुःखी, कष्टी जनतेला लुबाडणे सुरू आहे. मानवांमध्ये अहंकार निर्माण झालेला आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असला तरी या देशात धर्माच्या नावावर लोकांची पिळवणूक सुरू आहे. येथे मुख्यत्वे करून हिंदू धर्माचे लोक जास्त राहतात. हिंदू धर्मातसुद्धा कामधंद्यांवरून मानवाचे 4 भेद निर्माण केले आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे ते चतुर्भेद आहेत. यासुद्धा अनेक जाती निर्माण झालेल्या आहेत. या जातींमध्ये अनेक सत्पुरुष, संत, सद्गुरू निर्माण झाले आहेत आणि धर्माच्या नावावर परमेश्वराबद्दल जागृती निर्माण करण्याचे कार्य ते करीत आहेत. परंतु ते खऱ्या अर्थाने परमेश्वरी ओळख करून देत नाहीत असे म्हटल्यास वागणे ठरू नये. कारण त्यांनी चालीरीतीप्रमाणे तंत्रमंत्र, मूर्तिपूजा ह्याच रूढी ठेवलेल्या आहेत आणि परमेश्वर यातच आहे असे ते सांगत असतात. अशा प्रकारे ते अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. यामुळे सत्याचा लोप होतो असून मानवात परमेश्वरी कृपा खरी जागृत होताना दिसत नाही. मानव हा आपल्या बुद्धीचा वापर करून त्याच्यावर येणाऱ्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करतो. बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम होऊन त्याला अनेक शारीरिक दुःख निर्माण होतात आणि ती दुःखे उपचाराने लवकर बरी झाली नाही तर ते मानसिक व आर्थिक दुःखाने पीडित होतात. सर्व प्रकारचे उपचार करूनही त्याला समाधान मिळत नाही. तेव्हा तो निराश होतो. अशा वेळेस त्याला परमेश्वराची आठवण होते व तो परमेश्वराच्या प्राप्तीसाठी भटकत असतो. अशा वेळेस त्या गैरफायदा संधीसाधू लोक धर्माच्या नावावर घेतात, परंतु ते त्याचे दुःख दूर करीत नाहीत. अशा परिस्थितीत देशात किंबहुना जगात शांती निर्माण करणाऱ्या सत्याचे रोप परत लावावे असे परमेश्वराबद्दल वाटले असावे, जेणेकरून मानव जागृती होऊन कालचक्राप्रमाणे कलियुगातून जग पुन्हा सत्ययुगात सत्यनिर्मितीला धरून प्रवेश करेल. आणि म्हणून सत्यनीती प्रस्थापित करण्याकरिता सत्यवादी, प्रेमळ, मोह, माया, अहंकारापासून अलिप्त राहणारी परमेश्वराची खरी ओळख करून देणारी व्यक्ती, जिच्या कर्तृत्वाने आणि मार्गदर्शनाने मानवात परमेश्वराबद्दल जागृती निर्माण होईल आणि पुन्हा सत्ययुग निर्माण होईल, अशा एका निष्काम कार्य करणाऱ्या कर्मयोगी महापुरुषांची परमेश्वराने निर्मिती केलेली आहे. ती व्यक्ती मनुष्याला सत्य, मर्यादा, प्रेमाने आचरण करण्याबद्दल निष्काम भावनेने सदोदित मार्गदर्शन करते आणि एका परमेश्वराची निराकार आणि चैतन्यात ओळख करून देते. इतकेच नव्हे तर नुसत्या आपल्या मार्गदर्शनाने मानवाची अनेक दुःखे, मन स्थिती, शारीरिक, मानसिक व आर्थिक असो नष्ट करते, त्यांना रोगमुक्त करते. हे परमेश्वराची ओळख करून देताना सांगतात की परमेश्वर हा एकच आहे व तो प्रत्येक विराजमान आहे. तो निराकार आहे. ती व्यक्ती नसून जागृत शक्ती आहे आणि ती मानवात 24 तास चैतन्य आहे. ती निर्जीव वस्तूंमध्ये नसून सजीव प्राण्याच्या आत्म्यात आहे. परमेश्वर दिसत नसून त्याचे गुण दिसतात, म्हणून मूर्तिपूजा हे सुद्धा ढोंग आहे. मानवाने परमेश्वराबद्दल प्रिय असणारे सत्य, मर्यादा, प्रेमाचे आचरण करावे. त्यागाने कार्य घडवावे म्हणजे खरा मोक्ष मिळतो. मानवाने मानवासारखे वागावे हे शिकवण देत असताना म्हणून त्यांनी मानवधर्म स्थापन केला. ज्याला जात पात नाही असे महापुरुष आहेत ते महान त्यागी बाबा जुमदेवजी. खरं तर या छोट्याशा प्रस्तावनेमध्ये तुम्हाला कळलेच असेल की खरी भगवत कृपा आणि दैवशक्ती म्हणजे हे कुठे मूर्तिपूजेमध्ये किंवा दगडामध्ये नसून ते स्वतःमध्येच प्रस्तावित असते. फक्त त्या शक्तीला ओळखण्याची ताकद तुमच्यामध्ये हवी आहे. आणि सर्वांना विनंती आहे की तुम्हाला जर ही प्रस्तावना वाचायचीच असेल तर स्क्रीनशॉट मारून सनेर तुम्ही हळूहळू वाचू शकता, कारण ही छोटीशी प्रस्तावना असून खूप सारी सांगून गेलेली आहे. आणि या कलियुगात म्हणजे मानव धर्मच हा खरं सर्वात मोठा श्रेष्ठ धर्म आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणताही धर्म नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि
बोलण्यास काही वगैरे मिस्टेक झाली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.